गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर आज आहे निफ्टीची एक्सपायरी. तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल US मार्केटमध्ये काय झालं, कारण काल जरी आपल्याकडे सुट्टी असली तरी US मार्केट आणि ग्लोबल मार्केट्स चालू होते. तर काल US मार्केटमध्ये जे 3 इंडेक्स आहेत, नॅसडॅक, S&P 500 आणि डाऊ जोन्स, यापैकी 2 इंडेक्स हे लोअर क्लोज झालेले आहेत, S&P 500 आणि नॅसडॅक. आणि डाऊ जोन्स जो आहे तो हायर क्लोज आहे. म्हणजेच काय, याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे, परंतु ओव्हरऑल US मार्केट जे आहे तर ते निगेटिव्ह आहे, हे लक्षात घ्या. आणि आपले जे काही ADRs तिथं काम करत आहेत ते सगळे ADRs ऑलमोस्ट डाऊन आहेत. आता एशियन मार्केट जर आपण पाहिले तर एशियन मार्केट्सवरती ऑलमोस्ट US मार्केटचाच इम्पॅक्ट असतो, तर तेही ऑलमोस्ट डाऊन आहेत. आता जर ह्या सगळ्या गोंधळामध्ये जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिली तर गिफ्ट निफ्टी थोडी कन्फ्यूज झाली आणि परवा रात्रीपर्यंत जी पॉझिटिव्ह होती तर ती आता फ्लॅट ओपनिंग दाखवते, म्हणजेच 21-30 पॉईंट इकडे किंवा तिकडे, ऑलमोस्ट फ्लॅट. तर आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ग्लोबल क्यूज जे आहेत तर ते निगेटिव्ह आहेत आणि जे काही लोकल क्यूज आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आज काय होईल ते जास्त महत्त्वाचं आहे. याचं महत्त्वाचं कारण असं की आता रिझल्ट चालू झालेले आहेत आणि आज रात्री आफ्टर मार्केट इन्फोसिसचा रिझल्ट आहे. त्यामुळे आज इन्फोसिस फोकसमध्ये राहील. प्लस LTI माइंडट्री आणि एशियन पेंट्स या 2 कंपन्यांचे रिझल्ट काल आलेले आहेत. तर यामध्ये LTI माइंडट्रीने चांगला रिझल्ट दिला आहे आणि एशियन पेंटने मात्र एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला रिझल्ट काही दिलेला नाही. मग हे स्टॉक आज फोकसमध्ये राहतील आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता जर आज आपण टेक्निकल्स पाहिले तर डाऊन साईडला 24,500 जिथं सगळ्यात जास्त पुट रायटिंग झालेलं आहे आणि हायर साईडला 24,800 जिथे हायेस्ट कॉल रायटिंग झालेलं आहे. तर या दरम्यान कुठेतरी निफ्टी क्लोज होऊ शकते अशी एकंदर शक्यता मार्केटमध्ये दिसते. परंतु पाहू की काय घडते, कारण आज निफ्टी जास्त रिॲक्ट करेल असं दिसत नाही. कारण गेले काही दिवस जर आपण पाहिलं तर आता हळूहळू ज्या काही एक्सपायरीज आहेत त्या हळूहळू साईडवेज व्हायला लागल्यात. मे बी सेबीने घेतलेली ॲक्शन असेल किंवा बऱ्याचशा काही गोष्टी असतील तर त्यामुळे सुद्धा. आता पुढच्या आठवड्यामध्ये बजेट आहे आणि शिवाय खूप सारे रिझल्टही येत आहेत नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा. त्यामुळे जर तुमच्याकडे काही ऑप्शन्समध्ये काही पोझिशन असेल तर ती बिलकुल कॅरी करू नका. याचा फायदा कमी, नुकसानच जास्त होऊ शकतं. कारण एकतर मंथली एक्सपायरी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रीमियमच्या प्राइजेस कमी झालेले असतील आणि याच्यामध्येच गामा जो आहे तो इम्पॅक्ट करेल आणि अचानक ऑप्शनच्या प्राइजेस वाढायला सुरुवात होतील. त्यामुळे जे ऑप्शन सेलर असतील तर त्यांनी कुठलीही पोझिशन कॅरी करून घेऊ जाऊ नये आणि जर कोणी ऑप्शन बायर असतील तर त्यांनी इंट्राडेमध्येच ट्रेड करावा. पोझिशन कॅरी करू नये, खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कारण आता निर्मला सीतारामन यांच्या हातामध्ये आहे मार्केटला डिरेक्शन देणं. त्या दिवशी जर सगळं काही पॉझिटिव्ह राहिलं तर मार्केट 25,000 ब्रेक करून वरच्या बाजूला जाईल आणि मग एक चांगला सपोर्ट मार्केट खालच्या बाजूला बनवू शकतं, की ज्या ठिकाणी आता कन्सॉलिडेशन झालेलं आहे, म्हणजे 24,500 ते 25,000 याच्या दरम्यान जे काही कन्सॉलिडेशन चालू आहे तर यामध्ये. अदरवाईज हा एक रेजिस्टन्स होऊ शकतो आणि 25,000वरनं मार्केट क्रॅश करू शकतं बजेट डेला, जर बजेट चांगलं लागलं नाही तर. तरी पाहूयात काय होतं ते. तर आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. आता FIS-DISचा जो डेटा आहे तर तो पाहण्यात जास्त काही पॉईंट नाही आहे, कारण मध्ये एक दिवस गेल्यामुळे त्या डेटाचं महत्त्व कमी झालं आहे. तर आता बाकी तर फार काही आज नाही आहे, परंतु हाच प्रॉब्लेम आहे की ग्लोबल क्यूज निगेटिव्ह आहेत आणि लोकल क्यूज जे आहेत तर ते पॉझिटिव्ह आहेत. मग आता याच्यामध्ये कोण विन करतं त्याच्यावरती जास्त डिपेंड आहे. परंतु मोस्टली निफ्टी साईडवेज जाण्याचे चान्सेस आहेत, कारण आपण मंगळवारीही पाहिलं की बँक निफ्टीची एक्सपायरी होती तर बँक निफ्टी पूर्णपणे साईडवेज गेली होती. तसंच आज निफ्टीची एक्सपायरी आहे आणि बजेटच्या आधीची शेवटची एक्सपायरी आहे. त्यामुळे जे काही मोठमोठे ट्रेडर्स आहेत तर त्यातलं कुठलाही ट्रेडर हा पोझिशन कॅरी करून जाणार नाही, ते स्क्वेअर ऑफ करतील. त्यामुळे शेवटी आपल्याला शेवटच्या 1-1.5 तासामध्ये आपल्याला व्होलॅटिलिटी पाहायला मिळू शकते. तर मग पाहूयात काय होते ते. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका
आणि जर तुम्ही अजूनही तुमचं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर आत्ताच डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.